नमस्कार बालमित्र हो, आज आपण माझं गाव सुंदर व स्वच्छ गाव यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत। माझ्या गावचं नाव कारखेल। माझं गाव निसर्गरम्य असलेल्या परिसरात वसलेले आहे। माझ्या गावचे वैशिष्ट्य आहे की माझं गाव हिरव्यागार डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले आहे। माझं गाव कोरेश्वर जे शिवकालीन प्रभू महादेव यांच्या मंदिराच्या शेवटच्या पायरीपासून सुरू होतं। माझ्या गावात स्वच्छता म्हणजे जणू गावाचा प्राणच, कारण माझ्या गावात स्वच्छता व सुंदरता याला फार महत्त्व आहे। अलीकडे सर्व गावे शहरांमध्ये मिसळून मोठमोठ्या शहरात रूपांतर होत आहे, पण माझं गाव अजूनही जुन्या पवित्र असलेल्या तत्त्वांशी, संस्कारांशी आपले नाळ जोडून त्याचा प्रसार करत आहे। माझं गाव खूप स्वच्छ व सुंदर आहे। यामागचं कारण फक्त एकच, आणि ते म्हणजे लोकांमधील समंजसपणा, एकता, सहनशीलता व महत्त्वाचे म्हणजे यासाठी आम्हाला प्रोत्साहन देणारे, आमच्यात निसर्गाविषयी आपुलकी आणणारे पाणी फाउंडेशन यांच्या प्रवासाने आमच्या गावच्या जनतेमध्ये मनमनात कुठेतरी त्यांनी स्वच्छतेविषयी बी रुजवले होते। यामुळेच गावच्या रयतेने जीवाचं रान करून विश्वासऋतूंनी काम करून आमच्या गावाला स्वच्छ व सुंदर गाव हे विशेषण मिळवून दिलं। आमच्या गावात कुठेतरी अस्वच्छता नाही, घराघरात शौचालय, तर घराघरापर्यंत घंटा वाजवत येणारी कचरा गाडी म्हणजे आमच्या गावचे फिल्टरच। त्या कचऱ्याच्या गाडीसाठी आमच्या गावकऱ्यांनी नगरपालिकेकडे अर्ज करून हे घंटागाडी आमच्या गावात आणली। जे शहरी भागात शक्य होत नाही ते उपाय आमच्या गावाने केले आहेत। आमच्या गावात आरोग्यदायी पाणी व त्याची दूषित न होण्याची दक्षता घेतली जाते। माझ्या गावात स्वच्छतेविषयी खूप काळजी घेतली जाते। स्वच्छता झाली तर ती टिकवावी लागते, हे सूत्र माझ्या गावाकडून शिकावे। स्वच्छता फक्त स्वच्छता अभियान, स्वच्छता पंधरवडा अशा उपक्रमांपर्यंत मर्यादित नसतात, तर ते प्रत्येक महिन्यातील 30 दिवस, आठवड्यातील 7 दिवस व वर्षातील 365 दिवस व अब्ज वर्ष चालू व्हावी, तरच स्वच्छतेविषयी सर्व जागृत होतील। माझं गाव सुंदर व स्वच्छ आहे फक्त आणि फक्त गावच्या जनतेमुळे। आम्ही सर्वांनी मिळून जनजागृती करत हे पवित्र कार्य पुढे चालवले। आम्ही सर्वांनी गावातील प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व आम्ही सर्वांनी जे करायला पाहिजे व जे नाही केले पाहिजे याबाबत गावातील सर्वांना ताकीद दिली। आम्ही सगळे स्वतःहून झाडू हातात घेऊन स्वच्छतेचा प्रसार केला। ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून त्याचे खत निर्माण केले। जेवढा जास्त कचरा दिला त्याला तेवढे ग्रॅम खत मिळणाऱ्या प्रकल्पामुळे आमच्या गावात अस्वच्छता हा शब्द श्रेष्ठ झाला। माझं गाव सुंदर व स्वच्छ गाव याचा मला गर्व व अभिमान आहे। धन्यवाद मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।